उद्धव जी ठाकरे करते हैं बातें बड़ी बड़ी, लेकिन चुनकर आने वाली है सुनील जी की घड़ी। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे प्रतिपादन। नरेंद्र मोदीच आहेत या देशाचे वाली, म्हणून मी आलो आहे तुमच्या पाली। महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भूते, तरी रायगडमध्ये हारणार आहेत अनंत गीते। उद्धव जी ठाकरे करते हैं बातें बड़ी बड़ी, लेकिन चुनकर आने वाली है सुनील जी की घड़ी। अशा काव्यमय शेरोशायरीतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी महायुतीच्या पाली येथील प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचे संकेत दिले। पुढे रामदास आठवले म्हणाले की जवळपास 46 कोटी लोकांना या सरकारकडून मुद्रा योजनेतून कर्ज मिळालेले आहे। 50,000पासून ते 10 लाखांपर्यंत विनाअट विनातारण कर्ज, तसेच 50,000पासून 20 लाखांपर्यंत कर्ज योजना आता तयार करण्यात आल्या आहेत आणि यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, दलित, आदिवासी, ओबीसी अशा सगळ्या समूहातील लोकांना त्याचा लाभ घेता येईल। या सर्व समूहातील लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून 4 कोटी लोकांना घरे देण्याचे काम या महायुतीच्या सरकारने केले आहे। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखाची दवाखान्यातील उपचारासाठी योजना राबवण्यात आली आहे। तसेच राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग सारखे रस्त्याचे जाळे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या सरकारने विणले आहे। महाविकास आघाडी ही समाजात भेद निर्माण करण्याचे काम करत आहे। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून भारताला तोडण्याचे काम राहुल गांधी यांच्या माध्यमातून ही इंडिया आघाडी करत आहे। संविधानाच्या माध्यमातून सर्व देश एकत्र करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे आणि ते संविधान तोडण्याचं काम कोणी केलं तर आम्ही त्याला जोडल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवाद हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेला आहे। राष्ट्रवाद म्हणजे जात, धर्म, पंथ, भाषा यापेक्षा देश महत्त्वाचा आहे, असे रामदास आठवलेंनी प्रचार सभेत संबोधित केले। त्यामुळे महायुतीचा 400 पारचा नारा पूर्ण करण्यासाठी घड्याळ समोरील बटन दाबून बहुमताने सुनील तटकरे यांना निवडून देण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना केले। तसेच सुनील तटकरे हे 1 ते 1.5 लाखांच्या फरकाने विजयी होतील असा विश्वास देखील आठवले यांनी व्यक्त केला। यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात मागील 4 दशके रायगड कोकणात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला। तर देशातील जनता सुज्ञ असून विकास कामे करणाऱ्या महायुतीच्या जास्तीत जास्त उमेदवारांना जनता निवडून देईल असे तटकरे म्हणाले। तर भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी देखील प्रचार सभेत विरोधकांवर निशाणा साधला। यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर हात घातला आणि ते म्हणाले, पूर्वी एका विहिरीसाठी निधी मिळत नव्हता, आता मात्र घरात नळ येण्यासाठी मागणी होत आहे। तर भाजप नेते आरिफ मनियार यांनी सुधागडात अनंत गीतेंचे एक काम दाखवा व 1 लाख रुपये मिळवा असे आवाहन केले आहे। हे सरकार मुस्लिम विरोधी असल्याचे विरोधकांनी लोकमनात पसरवले आहे। असे नसून हे महायुतीचे सरकार धर्मनिरपेक्ष असल्याचे यावेळी सांगितले। महामुंबईसह संदीप जाबडे, पाली।